मित्रांनो नमस्कार. तुम्ही कधी ऑनलाईन ट्रोलिंग किंवा सायबर छळाला सामोरे गेले आहात? आज आपण जाणून घेणार आहोत ऑनलाईन छळ आणि ट्रोलिंग विरुद्ध कायदेशीर उपाय. आता ऑनलाईन छळ म्हणजे काय? तर ऑनलाईन छळ म्हणजे इंटरनेटवर एखाद्या व्यक्तीला अपमानास्पद, धमकावणारे किंवा आक्षेपार्ह मेसेज पाठवणे. यामध्ये सोशल मीडिया ट्रोलिंग, फेक अकाउंटद्वारे छळ, मॉर्फ केलेले फोटो शेअर करणे, अश्लील संदेश पाठवणे यांचा समावेश होतो. आता पाहूयात की प्रकार कोणते कोणते आहेत. पहिलं म्हणजे ट्रोलिंग, म्हणजे जाणून बुजून कोणाला मानसिक त्रास देण्यासाठी वाईट कमेंट्स करणे. त्यानंतर सायबर स्टॉकिंग, सतत संदेश पाठवणे, फॉलो करणे. त्यानंतर मॉर्फिंग म्हणजे फोटो एडिट करून बदनाम करणे. त्यानंतर येते ते म्हणजे डिफॉर्मेशन, चुकीची माहिती पसरवून बदनामी करणे. आणि धमकी, एखाद्याला इजा करण्याच्या धमक्या देणे. असे प्रकार हे ऑनलाईन छळामध्ये येतात. आता ऑनलाईन छळाविरुद्ध कोणते कायदे कोणकोणते आहेत ते पाहूयात. भारतीय कायद्यानुसार ऑनलाईन छळ हा गुन्हा आहे आणि काही कायद्यांखाली तो शिक्षापात्र देखील आहे. पहिलं म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, म्हणजे ज्याला आपण IT ऍक्ट 2000 असंही म्हणतो. कलम 66A मध्ये अपमानास्पद किंवा अवांछित संदेश पाठवणे हा गुन्हा आहे. त्याचबरोबर कलम 66C मध्ये ऑनलाईन ओळख करून चोरी किंवा फसवणूक केल्यास शिक्षा होऊ शकते. त्यानंतर कलम 67 मध्ये अश्लील मजकूर ऑनलाईन शेअर केल्यास कडक कारवाई होऊ शकते. त्यानंतर भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC कलम मध्ये काय काय कायदे आहेत बघूयात. कलम 354D मध्ये महिलांचं सायबर स्टॉकिंग करणे हा गुन्हा आहे. त्याचबरोबर कलम 500 मध्ये ऑनलाईन बदनामी केल्यास शिक्षा होऊ शकते. त्यानंतर कलम 507 मध्ये अज्ञात क्रमांकावरून धमक्या दिल्यास शिक्षेस पात्र ठरू शकतो. त्यानंतर कलम 509 मध्ये सोशल मीडियावर महिलांना अश्लील संदेश पाठवल्यास शिक्षा होऊ शकते. आता ऑनलाईन छळ झाल्यास काय करावं? म्हणजे तुम्ही ऑनलाईन छळ किंवा ट्रोलिंगला सामोरे गेल्यास संबंधित व्यक्तीला ब्लॉक करा. गैरवर्तनाची स्क्रीनशॉट्स किंवा पुरावे आपल्याकडे सेव्ह करा. त्याचबरोबर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करा. त्याचबरोबर सायबर क्राईम पोर्टल जे आहे www.cybercrime.gov.in यावरती तुम्ही तक्रार दाखल करू शकता. त्याचबरोबर जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा. त्याचबरोबर सायबर सुरक्षेसाठी स्वतःला सुरक्षित ठेवा. म्हणजे सोशल मीडियावरील गोपनीयता सेटिंग्स मध्ये जाऊन योग्य रीतीने ठेवा. अज्ञात व्यक्तींना वैयक्तिक माहिती शेअर करू नका. पब्लिक वायफाय वरून बँकिंग व्यवहार करू नका. त्याचबरोबर शक्यतो OTP पासवर्ड कोणालाही शेअर करू नका. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत, पण आपण योग्य खबरदारी घेतल्यास सुरक्षित राहू शकतो. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन छळाचा शिकार झाल्यास गप्प बसू नका, त्वरित तक्रार नोंदवा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि त्यांनाही जागरूक करा. आणि अशीच नवीन कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुमचे प्रश्न आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सुरक्षित राहा. धन्यवाद.